मग ते पुन्हा येतात. आल्यानंतर पाहतात, अरे शेतात शेतकरी दिसायला, चला वापस. असते कोण समाजामध्ये आमच्याकडं आमच्या नेत्याचे, अरे हा आमदार साहेब आले, खासदार साहेब आले, का ते खासदार साहेब हाई कोण बुजगाव नाही दिसायला फक्त आहे ते पॉवर मध्ये नाही, फक्त पोझिशन मध्ये. आमदाराच्या पोझिशन मध्ये, पॉवर मध्ये नाही. पॉवर तर त्याला चाबी द्यायला रोज. त्याचा जे मेन लीडर आहे, जर बीजेपी कडून हे उभा असतं तर बीजेपी त्याला चाबी देते संध्याकाळी. आणि मग हे तेवढंच नसते उभे तिथे घ्यायचं. काँग्रेस चाबी घेऊन ठेवली, तिथं संसदेत गेल्यावर तेवढंच बोलतो. आम्हाला वाटायचं की आमचा नेता आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी सेपरेट इलेक्टोरेट मागितला. 78 जागा आपल्या असत्या. 78 देशातली एक मोठी पॉवर एसीच्या हातात असते. मग पहिल्या याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी ड्रेन वोटिंग आणि सेपरेट इलेक्टोरेट. सेपरेट इलेक्टोरेट आमचाच माणूस उभा राहणार, आमच्याच माणसाला आम्ही निवडून देणार. 78 जागेवरून आपले लोक निवडून गेले. आणि ड्रेन वोटिंग 2 मताचा अधिकार, म्हणजे आमच्या लोकांना 2 मताचा अधिकार. एक आमच्या माणसाला टाकायचं, एक दुसऱ्या टाकायचं. जे कॉमन उभा राहिला ते तो एक निवडून येणार, आणि आमच्या एरियासाठी एक आमचा माणूस निवडून येणार. 2 मताचा अधिकार. 1930 ला आरटीसी राऊंड टेबल कॉन्फरन्स पहिली झाली. बाबासाहेब आंबेडकर आनंदाने वापस आले की मला हक्काधिकार भेटले. आणि बाबासाहेब आंबेडकरांना भेटलेले हक्क अधिकार कसे दिले म्हणून गांधीजी दुसऱ्या राऊंड टेबल कॉन्फरन्सला आले. पहिल्या वेळेस आले नव्हते, दुसऱ्या वेळेस आले का आले. जे मात्र एवढं नाटकी होतं, बकरी ठोका, बकरी विजय असिस्टंट घेऊन होता एखादा, हाताखाली काम करायला एखादा पोरगा घेईल का कुणीतरी शिकलेला माणूस घेऊन जाईल, जे इंग्रजी फडफड बोलून घेतं. एखादी महिला घेऊन जाईल असिस्टंट म्हणून. बकरी घेऊन गेलं, बकरी. बकरी घेऊन गेल्यानंतर तिथल्या मीडियावाल्यांनी प्रश्न विचारला, गांधीजी म्हणले बकरी घेऊन घेऊन आला. म्हणले माझं देशावर माझ्या खूप प्रेम आहे, आणि म्हणून मी कोणत्याही देशात जर जात असेल तर त्या देशात जात असताना माझ्या देशातला एक प्राणी घेऊन जात असतो. म्हणले तिथं त्याला खाऊ पिऊ घालत असतो. अरे गड्याची इटलीची बकरी आहे, त्या बकरीचे फोटो आहेत आमच्याकडे. इटलीची बकरी आहे, इटली. काय म्हणजे देश प्रेम, माझ्या देशाचं झालं. आता इटलीच आहे. दुसऱ्या राऊंड टेबल कॉन्फरन्सला गेले, इंग्रजांच्या समक्ष उभे राहिले. म्हणले तुम्ही जर आंबेडकरांना त्यांच्या डिमांड पूर्ण करून देणार असाल तर मी याच्यावर बहिष्कार करतो, फाशी घेतो. इंग्रज म्हणले की ना इथं नाही, तिकडं. ते नाटक बायासारखी तिकडं भारताचं इथं चालत नसतं. तुला लंगोट खायचा त्याला लटकितो म्हणजे तुला इथं चालला बापू म्हणजे तर तिकडं भारतात करायचं नाटक. एरोप्लेननं गांधी जसाच एरोप्लेन उतरला एअरपोर्ट वरती, इंग्रजांनी ऑलरेडी तिकडून सांगून ठेवलं. म्हणजे आला की उचला, पाय सुद्धा खाली ठेवू द्यायला नाही. काटेतच 2 जणांनी उचलला, येरवड्याच्या जेवण टाकला. येरवडा कागदायचा दवाखाना, येरवड्यात नेऊन फेकला. आणि आमरण उपोषण सुरू केलं बाबासाहेबांच्या विरोधात. हे आमरण उपोषण एवढं भयंकर झालं, एवढं उग्र झालं की त्या कालखंडातल्या नेहरू आणि काँग्रेसच्या लोकांनी नागपूर, अकोला, विदर्भाच्या साईडच्या कित्येक तरी एससीच्या वस्त्या जाळून टाकल्या, जाळून. बाबासाहेब आंबेडकरांना रक्तात माखलेले पत्र लिहिले. ह्या ज्या वस्त्या जळत आहेत त्या लोकांसाठीच करायला ना, हक्क अधिकार त्यांच्यासाठीच मागायला. लोकच राहिले नाही तर कुणासाठी मागतात. आज रक्त कोणत्या जनावराचं आहे कशाचं आहे माहिती नाही, पण उद्या तुमच्या समाजातल्या लोकांचं असल्यावर आणखी मागतात. बाबासाहेब आंबेडकरांनी जाहीर सभा घेतली.